नमस्ते मित्रांनो, मी दिलीप थोरात, फायनान्शियल ॲडवायझर. माझ्या नवीन यूट्यूब चॅनल दिलीप ग्रोथ टॉक्समध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आहे 1 एप्रिल. 1 एप्रिल हा जो दिवस आहे ना मित्रांनो, हा भारताच्या इतिहासामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. कारण 1 एप्रिल या दिवशी 1935 साली भारतीय रिझर्व्ह बँकेची मित्रांनो स्थापना झाली. रिझर्व्ह बँकेची स्थापना झाल्यानंतर या देशामध्ये अर्थव्यवस्था निर्माण झाली. फायनान्शियल इयर आपण जे म्हणतो ना, की या देशामध्ये ज्या फायनान्शियल संस्था आहेत त्याचं वित्तीय धोरण निर्माण होण्याचं काम या रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून झालं. मित्रांनो, मी आपणाला रिझर्व्ह बँकेचा थोडासा इतिहास सांगणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1935 साली द प्रॉब्लेम ऑफ रुफी हा जो ग्रंथ लिहिला होता ना, त्या ग्रंथाच्या माध्यमातून हिल्टन यंग या माणसाने ह्याच्याकडे शिफारस केली, स्वायत्त संस्थेकडे शिफारस केली आणि त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँक स्थापन करण्यासाठीची मागणी केली. त्यानंतर 1934 साली भारतीय संसदेमध्ये कायदा पास झाला आणि 1 एप्रिल 1935 साली रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. मित्रांनो, त्या रिझर्व्ह बँकेची स्थापना करत असताना हिल्टन यंग नावाच्या या तज्ज्ञांनी त्याच्यामध्ये फार मोठा सहभाग घेतला आणि त्याच्या माध्यमातून या बँकेची स्थापना झाली. त्या बँकेची स्थापना कशासाठी झाली मित्रांनो, तर मी त्याच्यामध्ये काय पॉईंट नोट केलेले आहेत माझ्याकडे, ते पण मी आपणाला या निमित्ताने सांगणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक अस्तित्वात आल्यापासून भारतामध्ये उद्योग, शेती, वेगवेगळे व्यवसाय, वेगवेगळ्या पतसंस्था, वेगवेगळ्या बँका, वेगवेगळी पतधोरणं कशा पद्धतीनं राबवायची याचं निर्णय घेण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला होता. आणि रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून रेपो रेट जो असतो, म्हणजे थोडक्यात चलनी नाणी आणि चलनी नोटा निर्माण करण्याचं काम रिझर्व्ह बँक करत होती. त्या माध्यमातून संपूर्ण देशावर त्यांनी कब्जा केलेला आहे. संपूर्ण देशावर अर्थकारण निर्माण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी या देशातला, या जगातला सर्वात महान तत्ववेत्ता, अर्थशास्त्रज्ञ जे गणले जात होते त्या काळात, इकॉनॉमिक्समध्ये जांबाज असलेले, संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुफी या ग्रंथाच्या माध्यमातून भारतीय रिझर्व्ह बँकेची निर्मिती झालेली आहे. तर ती रिझर्व्ह बँकेची निर्मिती करण्याचं कारण काय आहे ते मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे. मित्रांनो, भारतामधील आर्थिक चलनाची जी स्थिरता आहे ती सुरक्षित करणे हे पहिल्यांदा रिझर्व्ह बँकेचं काम आहे. मित्रांनो, तर रिझर्व्ह बँकेचे प्रमुख कार्य मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे. प्रथम आहे चलन जारी करणे. त्याला इश्यू ऑफ करन्सी असे म्हणतात. इश्यू ऑफ करन्सी म्हणजे रुपयाच्या नोटा आणि नाणी निर्माण करणे आणि त्या नाण्याच्या आधारे संपूर्ण भारतातील बँका, पतसंस्थांवर नियंत्रण ठेवणं आणि त्याप्रमाणे त्या नाणी आणि नोटा त्या बँकांना देणं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आहे सरकारची बँक, म्हणजे बँकर ऑफ गव्हर्नमेंट, म्हणजे सरकारची बँक म्हणून ही रिझर्व्ह बँक काम करते. ज्या छोट्या मोठ्या सर्व देशातील ज्या बँका आहेत ना, त्या बँकांना कर्ज पुरवठा करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून एक दर ठरवला जातो, त्याला रेपो रेट म्हणतात. त्या दराच्या माध्यमातून नेमकं कर्ज तुम्ही किती टक्क्यांनी द्यावं, वसुली किती टक्क्याने करावी, त्याच्यामध्ये मार्जिन किती असावं आणि त्या बँकेला नफा किती मिळावा, त्यासाठी सरकारची बँक म्हणून ही रिझर्व्ह बँक काम करते. त्याच्यानंतर पतनियंत्रण, म्हणजे थोडक्यात क्रेडिट ऑफ कंट्रोल. क्रेडिट ऑफ कंट्रोलमध्ये काय केलं जातं की अर्थव्यवस्थेतील महागाई रोखण्यासाठी थोडक्यात आणि पैशाचा पुरवठा करण्यासाठी, मनी सप्लाय करण्यासाठी रिझर्व्ह बँकेचं धोरण त्या ठिकाणी अवलंबलं जातं. त्याच्यामध्ये त्यानंतर आहे परकीय चलन आणि परकीय चलन सांभाळणे. कसं आहे, मॅनेजमेंट ऑफ फॉरेन एक्सचेंजमध्ये भारतामध्ये आपलं चलन, आपला माल बाहेर गेला पाहिजे, त्यांचं परकीय चलन आपल्या देशामध्ये आलं पाहिजे, तरच तो व्यवसाय वृद्धिंगत होतो. चलनाच्या माध्यमातून अमेरिकेचे जे डॉलर आहे त्याच्याशी भारतीय रुपयाची तुलना केली जाते आणि अशा पद्धतीने रिझर्व्ह बँक हे पतधोरण राबवत असतं. त्याच्यानंतर आर्थिक प्रणालीचे सर्वेक्षण, म्हणजे त्याला सुपरवायझर म्हणतात. त्या पद्धतीमध्ये बँकिंग प्रणालीवर नियंत्रण ठेवण्याचं सर्वात महत्त्वाचं काम रिझर्व्ह बँक करत असते. मित्रांनो, म्हणजे थोडक्यात रेपो रेट म्हणजे काय, की ज्या दराने रिझर्व्ह बँक इतर व्यापारी बँकांना कर्ज देते, म्हणजे ज्या दराने रिझर्व्ह बँक इतर व्यापारी बँकांना जे कर्ज देतं ते दिलेलं कर्ज, त्या दिलेल्या कर्जाचा व्याजदर
वसुलीचा व्याजदर, समोरच्या व्यक्तीला दिलेल्याचा वसुलीचा व्याजदर, या दोन्हीमधली जी तफावत आहे त्याच्यामध्ये जे मार्जिन मिळतं त्या मार्जिनच्या आधारावर त्या बँकांचा विकास होतो आणि बाकीचं कर्ज हे रिझर्व्ह बँकेला भरलं जातं. परिणाम असा होतो की जेव्हा रेपो रेट कमी होतो त्यावेळेस आर्थिक म्हणजे बँकांचं व्याजदर देखील कमी होतं. आता समजा गेल्या वेळेस डिसेंबर 2025 मध्ये रेपो रेट कमी झाला. रेपो रेट काय होता? 5.25% हा रेपो रेट होता. तोच फेब्रुवारी 26 मध्ये त्यांनी कंटिन्यू केला. रेपो रेट कमी झाला की निश्चित पद्धतीनं बँकांचं व्याजदर हे कमी होत असतं आणि समोरच्या व्यक्तीला शेतीसाठी, व्यवसायासाठी, वेगवेगळ्या उद्योगासाठी कर्ज हे घेतलं जातं आणि त्या कर्जाच्या माध्यमातून बँकांना फायदा होतो, त्या व्यक्तीला फायदा होतो, शेतीला फायदा होतो. वेगवेगळे व्यवसाय, मग शेतीमध्ये समजा पाईपलाईन असेल, विहिरी असतील, विविध प्रकारचं लोन असेल, शेतीची मोठमोठी कर्ज असतील, घर लोन, हाऊसिंग लोन असेल किंवा विविध प्रकारच्या पतसंस्थेच्या माध्यमातून जे लोन घेतलं जातं ते लोन भरण्यासाठी, लोन वापरण्यासाठी बँकांना नफा मिळतो आणि त्या नफ्याच्या माध्यमातून हे असा हा व्यवहार फायनान्सचा चालत असतो आणि संपूर्ण यंत्रणेवर रिझर्व्ह बँकेचं त्याच्यामध्ये कंट्रोल असतो. म्हणून ही जगातली सगळ्यात महत्त्वाची अग्रगण्य असलेली ही रिझर्व्ह बँक भारताला लाभली आणि या भारतामध्ये जे तज्ज्ञ जन्माला आले होते अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आजच्या दिनी मी 1 एप्रिलच्या माध्यमातून 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. त्या 1 एप्रिल हा आजचा रिझर्व्ह बँकेचा फाउंडेशन दिन आहे मित्रांनो. आणि या फाउंडेशन दिनाच्या निमित्तानं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि निश्चित हा दिवस कसा महत्त्वाचा आहे हे सांगण्यासाठी मी आज आपल्याशी संवाद साधला. असाच संवाद वेळोवेळी प्रत्येक विषयावर इथून पुढच्या काळामध्ये साधणार आहे मित्रांनो. आपण माझ्या दिलीप ग्रोथ टॉक्स या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर्स आणि सपोर्ट करा. ही आपली नम्र विनंती, ही माझी नम्र विनंती. धन्यवाद.